नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे. तसं तर दररोजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्याच व्हिडिओमध्ये मी एकदम इम्पॉर्टंट पॉईंटच सांगतो. तर त्याचप्रमाणे मी तुम्हाला आज पण इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे. तर मित्रांनो, प्रत्येक यूट्यूबर म्हणजे नवीन असो किंवा जुना असो, प्रत्येक प्रत्येक यूट्यूबराने चॅनल बनवला म्हणजे यूट्यूबवर कशासाठी येतात? पैसे कमवण्यासाठी. तर मित्रांनो, सर्वांनाच वाटतं की यूट्यूबवर जाऊन चॅनल बनवून चॅनल ग्रो करून पैसा कमवावा आणि आपलं घर चांगल्या पद्धतीने चालवावं, असं सर्वांनाच वाटतं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला ह्याच संबंधात एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे. तर मित्रांनो, आपला जो यूट्यूबचा चॅनल असतो, तो चॅनल मोनिटाईज झाल्यावर किती पैसा येतो, म्हणजे चॅनल सक्सेस होऊन ज्यावेळेस आपला चॅनल सक्सेस होतो, 4000 घंटा वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर जेव्हा पूर्ण होतात, त्यावेळेस तिथून आपण हे 4000 घंटा वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यावर आपण चॅनल जेव्हा मोनेटायझेशन करण्यासाठी अप्लाय करतो, त्यावेळेस आपलं मोनेटायझेशन जेव्हा अप्लाय सक्सेस होते, त्यावेळेस आपल्याला वाटतं की यूट्यूबवरून किती पैसे येणार, किंवा चॅनल मोनेटाईज होण्याच्या आधी आपल्याला असं वाटतं की यूट्यूबकडून म्हणजे आपला चॅनल मोनेटाईज झाल्यावर यूट्यूबकडून किती पैसा येणार, असं सर्वांनाच वाटतं. तर मित्रांनो, आज याच्या संबंधात मी तुम्हाला थोडं जानकारी देणार आहे. तर मित्रांनो, वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळे म्हणजे जर टेकचं जी कॅटेगरी असेल, त्या कॅटेगरीमध्ये अलग पैसा भेटतो, म्हणजे थोडाफार पैशात बदल होतो. आणि जे ब्लॉगिंगचे ज्या कॅटेगरी असतात किंवा इतर काही कॅटेगरी असतात, त्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये थोडाफार म्हणजे डिफरन्स असतो. पैशामध्ये थोडाफार अलगपणा म्हणजे डिफरन्स असतो. तर मित्रांनो, जर टेकचं जी कॅटेगरी असेल, त्यावेळेस 1000 जेव्हा व्ह्यूज येत असतील आपल्या चॅनलवर, 1000 व्ह्यूज आल्यावर 16, 17 किंवा 18 रुपये बनतात. तर मित्रांनो, ते व्हिडिओच्या क्वालिटीवर म्हणजे व्हिडिओची लेंथ जी असते, म्हणजे 5 मिनिटाचा व्हिडिओ, 3 मिनिटाचा व्हिडिओ, जे लॉंग व्हिडिओची मी बात करतो, 8 मिनिटाचा, 10 मिनिटाचा, 15 मिनिटाचा जे व्हिडिओची लेंथ असते. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपली व्हिडिओची लेंथ मोठी असेल, म्हणजे 10 ते 15, 12 अशा मिनिटाची असेल, त्यावेळेस एकापेक्षा जास्त ॲड येत असतात. त्यामुळे आपल्या व्हिडिओवर लेंथ जास्त असल्यामुळे आपल्या व्हिडिओवर जी ॲड असते यूट्यूबकडून, जी ॲड त्या एकापेक्षा जास्त म्हणजे 2 किंवा 3ही ॲड येऊ शकतात. जर एका लॉंग व्हिडिओवर जर एकापेक्षा जास्त ॲड आल्या, म्हणजे 2 आल्या, 3 आल्या, ॲड आल्या, तर मित्रांनो, त्याच्यापासून थोडी जास्त अर्निंग होते. म्हणजे 1000 व्ह्यूजवर ज्यावेळेस एकच ॲड येत होती, त्यावेळेस आपल्याला 16-17 रुपये भेटत होते. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या व्हिडिओची लेंथ जास्त असते, त्यावेळेस आपल्या व्हिडिओवर जास्त ॲड येतात, म्हणजे 2, 3, 4 पर्यंत ॲड येतात. त्यावेळेस त्याच 1000 व्ह्यूजचे पैसे जे 16-17 रुपये होते, त्याच व्हिडिओचे पैसे 25 ते 30चे दरम्यान किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त पण असू शकतात. तर मित्रांनो, जर तुमचा चॅनल मोनेटाईज झाला, तर मित्रांनो, थोडं 5-10 मिनटं म्हणजे 5-6 मिनिटाच्या जे व्हिडिओ असतात, त्या व्हिडिओऐवजी थोडे तुम्ही 15 ते 14-15 किंवा 12च्या वरतीच, 10च्या तर वरतीच, तर 12-13, 15पर्यंत किंवा त्याच्यापेक्षा थोडे जास्त 2-3 मिनटं गेले तरी चालतील. त्यावेळेस आपला लॉंग व्हिडिओ चांगल्या पद्धतीने ऑटोमॅटिक म्हणजे लॉंग होतो. आणि लॉंग झाल्यावर त्याच्यामुळे एकापेक्षा किंवा 1-2 पेक्षा जास्त ॲड येऊ शकतात. आणि ज्यावेळेस तुमच्या व्हिडिओवर जास्त ॲड आल्या, तर त्या जास्त ॲड
जास्त ॲड आल्यामुळे तुमच्या व्हिडिओची अर्निंग पण वाढू शकते. म्हणजे 16 ते 17 रुपये 1000 व्ह्यूजवर 16-17 रुपये येत होते. तेच व्हिडिओची लेंथ जर तुमची लॉंग असेल, म्हणजे लेंथ थोडी 15 ते 20च्या दरम्यान असेल, तर त्याच व्हिडिओवर जास्त ॲड येऊन तुमची तुमच्या व्हिडिओची जी अर्निंग असते ती अर्निंग वाढू शकते. तर मित्रांनो, तुम्हाला आता कळालं असेल, जर आपला व्हिडिओ थोडा छोटा असेल तर त्याच्यावर एखादीच किंवा जास्तीत जास्त 2 ॲड येऊन ती अर्निंग कमी होते, आणि जर 15 ते 16-17 मिनिटाचा व्हिडिओ असेल तर त्या व्हिडिओवर जास्त ॲड येऊन तुमची अर्निंग खूप वाढू शकते. तर मित्रांनो, जे अर्निंग असते ती अलग अलग कॅटेगरीमध्ये थोडाफार चेंजेस असतो. तर हे तुम्हाला मी सांगितलं. जर तुमचा चॅनल मोनेटाईज झाला तर मित्रांनो, तुम्ही जर 4-5 किंवा 6-7 मिनिटाचा व्हिडिओ बनवत असाल तर त्याच व्हिडिओची जागी 15 ते 16 मिनिटाचा व्हिडिओ बनवा आणि तुम्हाला जास्तीत जास्त अर्निंग व्हायला सुरुवात होईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.